एक विषय मराठा आंदोलकांवरचे जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्याच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की 12/2/2024च्या शासन निर्णयानुसार राजकीय व सामाजिक आंदोलनातील गुन्ह्यांमध्ये 31/1/2024 पर्यंत दोषारोप पत्र दाखल झाले आहेत असे खटले 20/9/22 मधल्या तरतुदीनुसार मागे घेण्यास आपण मान्यता दिली आहे। 31/1/2024 पर्यंत एकूण 348 गुन्हे दाखल असून 277 गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल झालं आहे। त्यापैकी 2033 गुन्ह्यांमध्ये 31/1/24 पूर्वी दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं आहे। यातले 157 गुन्हे समितीने मागे घेण्याची शिफारस केली आहे, 53 गुन्हे मागे न घेण्याची शिफारस केली आहे आणि 67 गुन्ह्यांच्या संदर्भात समिती आता लवकरच निर्णय घेत आहे। समितीच्या पुढच्या बैठकीत त्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल। त्यामुळे या संदर्भात जे काही मराठा आंदोलक आहेत त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भातला जो काही निर्णय होता त्याच्यावर अतिशय सत्वर कारवाई ही चाललेली आहे। या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो की याची एक प्रोसेस आहे। हे सरकारने गुन्हे मागे घेतो सांगितल्यावर ते लगेच गुन्हे मागे होत नाहीत। ही सगळी प्रोसेस जी आहे आपल्याला करावी लागते, ती प्रोसेस करून आपल्याला दोषारोप पत्र जिथे दाखल झालं आहे तिथे कोर्टाला सांगावं लागतं आणि कोर्ट ती परत घेतं। तर अशा प्रकारची सगळी कारवाई चाललेली आहे। ज्या ठिकाणी दोषारोप पत्र दाखल झालेलंच नाहीये अशा ठिकाणी त्याची गुणवत्तेनुसार त्याच ठिकाणी निर्गती करण्याचं काम चाललेलं आहे। त्यामुळे याही संदर्भात मला हे सांगितलं पाहिजे की असा जो काही एक भाव तयार होतोय की सरकारने सांगितलं मराठा आंदोलकांवरचे गुन्हे आम्ही परत घेऊ पण ते घेतले नाहीत, असं खरं नाही। तर ही वस्तुस्थिती मी आपल्या पुढे मांडलेली आहे। ते गुन्हे परत घेण्याचं काम या ठिकाणी अतिशय वेगाने चाललेलं आहे।